नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत 5 ऑक्टोबर यांची जन्मतारीख आहे, त्यांचं संपूर्ण व्यक्तित्व. त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्षही तुमच्यासाठी कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला ज्यांची जन्मतारीख 5 ऑक्टोबरची आहे त्या सर्वांना जन्मदिनाच्या मनापासून शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्तीचे ठरो हीच आमची सदिच्छा. व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर त्यांचं जे व्यक्तिमत्व असतं ते असेच स्वच्छ, नीटनेटकं, टापटीपाने आटोपशीर अशा प्रकारचं असतं. व्यक्तिमत्वाकडे किंवा फॅशनकडे जास्त यांचं लक्ष नसतं, परंतु सोबर फॅशन यांना सूट होते. यांची खरी जी ताकद आहे ती त्यांच्या वाणीमध्ये आणि बौद्धिकमध्ये. म्हणजे यांची जी बुद्धी असते ती अतिशय उत्तम असते. आकलनशक्ती, ग्रहणशक्ती अतिशय उत्तम असते. वाणी किंवा बोलणं हे जबरदस्त दिसून येतं. म्हणजेच मुद्दा कितीही गंभीर किंवा गुंतागुंतीचा असला तरी तो सुद्धा आपल्या ओघवत्या वाणीने समोरच्याच्या गळे उतरवण्याची ताकद या व्यक्तींमध्ये उत्तम प्रकारची असते. भाषेवरचं प्रभुत्व अतिशय उत्तम असतं. भरपूर काय बोलून सुद्धा स्वतःचं काहीच न सांगण्याची कला सुद्धा यांना चांगली अवगत असते. गुपित राखण्यात हुशार हुशार असतात आणि सिक्रेटिव्ह असतात. यांच्यामध्ये आपल्या मनातील किंवा आपल्या व्यक्तित्वातले भाग सगळं काही समोरच्याला सांगितलं तर तो त्याचा गैरफायदा घेऊ शकेल. या अर्थाने या व्यक्ती स्वतःकडच्या बऱ्याचशा गोष्टी काही समोरच्याला त्याचा थांग पत्ता लागू देत नाही. अत्यंत हुशार असतात, अतिशय अलर्ट असतात. छोट्या छोट्या गोष्टी यांच्या बरोबर लक्षात राहतात. या सर्वांनी ह्या ज्या व्यक्ती असतात यांच्या बाबतीत दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यांच्याकडे प्रश्न भरपूर असतात, चौकस असतात, चिकित्सक असतात. त्यामुळे बऱ्याचशा क्षेत्राबद्दल ह्यांना माहिती खूप चांगली असते. त्यामुळे कुठल्याही व्यक्तीबरोबर त्याच्या आवडीच्या विषयावरती सहजपणे संवाद साधू शकतात आणि यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व थोडंसं प्रसिद्ध असतं. या व्यक्ती छोट्या ज्याला आपण मिश्किलपणे बोलणं आणि हसून बोलणं हा प्रकार यांच्यामध्ये खूप चांगला दिसून येतो. त्यामुळे या व्यक्ती थोड्या समाजामध्ये प्रसिद्धीस लवकर येतात. याचप्रमाणे या व्यक्तींमध्ये व्यवहारीपणा हा अतिशय उत्तम प्रकारचा दिसून येतो. म्हणजे पैसे कुठे, कधी, कसे खर्च करायचे, कशाप्रकारे कमवायचे आणि कशाप्रकारे गुंतवणूक करायची याचा संदर्भ यांना खूप चांगल्या प्रकारचा असतो. यांचे पैशाचे व्यवहार हे सहसा चुकत नाहीत. त्याचप्रमाणे ह्या ज्या व्यक्ती असतात त्या चिकित्सक आणि चौकस असतात. छोट्या छोट्या गोष्टी यांना जाणून घ्यायच्या असतात आणि त्यामुळेच बहुधा ह्या समोरच्या यांच्याकडे प्रश्न जास्त असतात. त्यामुळे समोरच्याला यांच्याबद्दलचा अविश्वास निर्माण होतो. खरं तर या गोष्टीवर थोडंसं काम करणं गरजेचं राहील. अगदी छोट्यात छोटा जरी निर्णय घ्यायचा असला तरी तो आपला चुकता कामा नये असा यांचा अट्टहास असतो आणि त्यामुळेच अतिशय खोलवर जाऊन विचार करणारे असतात. याचप्रमाणे ह्या व्यक्ती तसा पाहिला तर कुठल्याही एखाद्या गोष्टीमध्ये लाभ जर का ह्यांना मिळत असेल तरच त्या गोष्टी करायला धजावतील. विनालाभ कुठल्याही गोष्टी करणं यांच्याकडे यांना सहसा ते मान्य नसतं. त्याचप्रमाणे आणि म्हणूनच या ज्या व्यक्ती असतात या व्यक्ती आर्थिकदृष्ट्या अतिशय सबळ होतात आणि खूप कमी कालावधीमध्ये यांना आर्थिक सबलता येते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकापेक्षा जास्त इन्कमचे स्रोत यांच्याकडे असतात आणि त्यामुळे त्या सर्व ह्याच्यावर म्हणजे यांची जी बुद्धी असते ती अष्टावधानी असते. एकाच वेळी अनेक गोष्टी त्यांना करता येऊ शकतात आणि त्यामुळे या ज्या व्यक्ती असतात त्या त्यांच्या आर्थिक सहजीवनामध्ये अतिशय पुढे जातात. त्याचप्रमाणे ह्या ज्या व्यक्ती असतात त्यांना कमिशनचे धंदे करणं जास्त पसंत आहे. नोकरीपेक्षा धंदा करणं यांना खूप आवडतं आणि कमिशनच्या संदर्भातले धंदे, मार्केटिंगचं क्षेत्र, एज्युकेशनचं क्षेत्र, फायनान्सचं क्षेत्र, टुरिझम इंडस्ट्री, हॉटेल इंडस्ट्री म्हणजे सेवा क्षेत्राशी संबंधित ज्या इंडस्ट्रीज आहेत त्याच्यामध्ये ह्या व्यक्ती अतिशय पुढे जातात. फार काही ज्याला आपण अंगमेहनतीची कामं करणं ह्यांना जमत नाही. अंगमेहनतीची जास्त कामं केली तर लवकर मलूल होतात, थकून जातात. त्यामुळे अंगमेहनतीची कामं, टेक्निकल कामं अशी कामामध्ये या व्यक्ती तसा सहसा पुढे जात नाही किंवा त्या क्षेत्रामध्ये जातच नाहीत. मुळातच मगाशी सांगितलेले क्षेत्र ही यांना जास्त प्रमाणात आवडतात. याचप्रमाणे ह्या ज्या व्यक्ती असतात रिलेशनशिपच्या बाबतीत बघायचं झालं तरी फारसं काही रिलेशनशिपमध्ये रमत नाही. वैवाहिक जीवनात जरी सांगायचं झालं तर वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा त्यांचं संपूर्ण लक्ष हे त्यांच्या करिअरवरती असतं, करिअर ओरिएंटेड असतं आणि अशाच प्रकारचा अनुभव साधारण त्यांचा जो वैवाहिक जोडीदार असतो त्यांच्याही बाबतीत अशा प्रकारचे अनुभव बऱ्याच प्रमाणात दिसून येते किंवा त्यांची तशा प्रकारची तक्रार सुद्धा दिसून येते. मात्र एकंदरीत सांगायचं झालं तर एकंदरीत सांसारिक जीवनात हे जास्त रमत नसले तरी फायनान्स किंवा त्या क्षेत्रामध्ये हे चांगले सक्सेसफुल होतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडंसं घाबरट असतात. कुठल्याही गोष्टीबद्दल निर्णय घ्यायचा म्हटला तर लवकर निर्णयापर्यंत पोहोचत नाही. या गोष्टीकडे थोडंसं जास्त लक्ष देणं गरजेचं राहील. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी राहील. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवीन संकल्पना किंवा संधी तुम्हाला मिळतील की ज्या शुभफलदायी असतील, पॉझिटिव्ह असतील. जरूर त्यावर काम करा. एकंदरीतच सांगायचं झालं तर थोडंसं एप्रिल 2025 पर्यंतचा कालावधी चांगला राहील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहणार आहे. तर मित्रांनो हे होतं 5 ऑक्टोबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तित्व नेमकं कशा प्रकारचं असतं या संदर्भातली चर्चा.
धन्यवाद.